blue jackal. Long ago, a jackal lived in a forest. One day, he went to a nearby village in search of food. As he entered the village, a group of dogs chased him. He was scared and ran as fast as he could. To escape the dogs, he entered the house of a painter, but accidentally he fell into a drum. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांना इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग शिकण्याच्या सोप्या पद्धती. तर आपण व्हिडिओमध्ये बघितलं शिवनी कसं रीड केलं. तुम्हालाही वाटत असेल आपल्या मुलांना असंच इंग्लिश रीड अँड राईट करता यावं, तर त्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहेत. तर त्या कोणत्या? तर त्या ट्रिक्स आहे साऊंड टू वर्ड्स ट्रिक्स. चला तर मग आपण बघूया. पहिली ट्रिक्स म्हणजे आपल्याला मुलांना A to Z पर्यंतचे साऊंड शिकवायचे आहेत. तर ते कोणते? तर ते साऊंड आहेत. एचा साऊंड आहे ॲ, बीचा साऊंड ब, सीचा साऊंड क, डीचा साऊंड ड. ह्याच साऊंडला आपण फोनिक साऊंड म्हणतो. हेच साऊंड वापरून आपण मुलांना वर्ड्स बनवायचे शिकवायचे आहेत. जसं की DOG डॉग, मग आपण म्हणणार DOG डॉग. तसंच CAT कॅट, मग आपण CAT कॅट. हे फोनिक साऊंड एकत्रित करून आपण वर्ड्स तयार करतो. म्हणजे आपल्याला पहिले साऊंड, मग शब्द आणि मग वाक्य बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला मुलांकडून फोनिक साऊंड करून घ्यायचे आहे. दुसरी ट्रिक्स म्हणजे आपल्याला मुलांना ॲक्शन वर्ड्स शिकवायचे आहेत. म्हणजे मुलांना आपल्याला A फॉर ॲपल न सांगता आपल्याला मुलांना A फॉर ॲक्शन सांगायचे आहे. जसं की A फॉर ॲपल, आय ईट ॲन ॲपल. इथं ॲक्शन वर्ड ईट आहे. तसेच असे वेगवेगळे ॲक्शन वर्ड्स आपल्याला मुलांना शिकवायचे आहे. जसं की रन, वॉक, ईट. या वेगवेगळे ॲक्शन वर्डचं प्रिपेरेशन मुलांकडून करून घ्यायचं आहे. त्यामुळे मुलांना हे ॲक्शन वर्ड्स वापरून वाक्य बनवायला सोपं जातं. तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला मुलांकडून साईट वर्ड्स करून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आय ईट ॲन ॲपल. या वाक्यामध्ये आय, ॲन हे साईट वर्ड्स आलेत. त्याचबरोबर द, दॅट, अँड, फॉर यासारखे साईट वर्ड्स आपल्याला मुलांकडून करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं आहे की कुठलेही इंग्लिश वाक्य बनवताना त्यामध्ये साईट वर्ड्स येतातच. म्हणजे साईट वर्ड्स शिवाय कुठलंही इंग्लिश वाक्य बनत नाही. म्हणून आपल्याला मुलांकडून साईट वर्ड्स करून घ्यायचे आहे. या 3 ट्रिक्स जर वापरून आपण मुलांना इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग शिकवलं तर मुलं इझिली इंग्लिश रीड अँड राईट करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला मुलांना रोज 10 शब्द आणि 3 ते 4 वाक्य मुलांकडून करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे वाक्य बनवून घ्यायचे आहेत. जसं की आय लाईक डॉग, आय ईट ॲन ॲपल. वर्ड्स करून घ्यायचे आहेत. डॉग, कॅट, मॅन, मग. हे असे शब्द केल्याने मुलांना शब्द आणि वाक्य केल्याने मुलांचं लेखन आपोआप सुधारतं. त्याचबरोबर आपल्याला मुलांना पिक्चर पाहून लिहायला आणि वाचायला शिकवायचं आहे. जसं की व्हॉट इज इट,
त्यानंतर दिस इज रेड ॲपल, यासारखे वाक्य बघून जर मुलांना पिक्चर बघून जर यासारखे वाक्य मुलं बनवले तर मुलांना पिक्चर बघून वाक्य बनवता येतात. अजून म्हणजे मुलांना मोठ्याने वाचायला सांगायचं आहे. त्यामुळे मुलांचं प्रोनाऊन्सिएशन सुधारतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे मुलं बोलताना घाबरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलांच्या चुका दुरुस्त करायच्या नाही आहे, तर त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. जसं की त्यांना सांगायचं आहे गुड ट्राय, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. असं आपण मुलांना बोललो तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मुलं बोलताना घाबरत नाही. म्हणजे एकंदरीत या सगळ्या ट्रिक्स वापरून जर आपण मुलांना इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग शिकवलं तर मुलं इझिली इंग्लिश रीड अँड राईट करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग बद्दल आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जसं की फोनिक्स साऊंड रिलेटेड, साईट वर्ड्स रिलेटेड. तर तुम्हालाही फोनिक्स साऊंड रिलेटेड व्हिडिओ बघायचा असेल किंवा साईट वर्ड्स रिलेटेड व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला समजेल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकता. थँक्यू.